बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। अमरावती शहरातील सार्वजनिक शौचालयाचा मुद्दा माझाच्या महानगरपालिकेचे महामुद्दे या विशेष कार्यक्रमात उपस्थित करण्यात आला होता। या बातमीची दखल घेऊन प्रहार जनशक्ती पार्टीने विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली। सार्वजनिक शौचालय 5 दिवसात सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पार्टीने दिला। 2 वर्षांपूर्वी शहरात 5 ठिकाणी 2.5 कोटी खर्चून शौचालय उभारण्यात आली, पण ही शौचालय वापरासाठी खुली झालीच नाही। दरम्यान ही शौचालय 5 दिवसात पालिकेने खुली करावी अन्यथा आम्ही ती खुली करू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे। सर्वात प्रथम मी एबीपी माझाचं मनापासून अभिनंदन करतो अमरावती शहरातर्फे की त्यांनी जो महानगरपालिकेने जो आकांक्षी शौचालय योजना आहे त्यात जो भ्रष्टाचार केला तो त्यांनी काल खुला केला। 2023 मध्ये जे आष्टीकर मनपा आयुक्त होते त्यांनी आकांक्षी शौचालय योजनामध्ये 2.5 करोड मध्ये 5 शौचालय बांधले आणि ते आतापर्यंत बंद आहे। आणि त्यासाठी तुम्ही आमचे डोळे उघडले। आम्ही आज विभाग आयुक्त मॅडमना प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवेदन दिलं। 5 दिवसात जर त्यांनी ते उघडले नाही तर प्रहार संघटना स्वतः त्याचे कुलूप तोडल। 2.5 वर्ष मनपा हा पांढरा हत्ती का पोसत आहे यामध्ये निश्चितच गौडगंबाल आहे आणि या संपूर्ण गौडगंबालाची चौकशी करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी विभागीय आयुक्तांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे आम्ही या ठिकाणी करत आहोत। आणि एबीपी माझाचा मी आभार मानतो की त्यांनी या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडली आणि संपूर्ण बातमी त्यांनी आपल्या वाहिनीवर अत्यंत चांगल्या पद्धतीने दाखवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।